नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण ग्रॅव्हिटेशन जो चॅप्टर आहे त्यातला डेरिवेशन ऑफ जी स्मॉल जी म्हणजे जे एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे आपला त्यातला जो फॉर्म्युला आलेला आहे तो कसा डिराईव्ह झाला ते बघू. चला, सगळ्यात पहिले आपल्याला काय आहे की आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स माहित आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स डायरेक्ट मी काय करतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स एकदम शॉर्ट मध्ये लिहितो जीएफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, आता ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला काय आहे सांगा बरं. F इक्वल टू जी m1 m2 अपॉन डी स्क्वेअर. ओके, यामध्ये m1 m2 अपॉन डी स्क्वेअर हे आहे. मग जी काय आहे आपला युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. यामधला जो m1 आहे तो घेऊ आपण कॅपिटल M मास ऑफ, याला घेऊ मास ऑफ अर्थचं जे मास आहे ते, आणि जो m2 आहे त्याला घेऊ स्मॉल m, आणि हे घेऊ आपण मास ऑफ ऑब्जेक्टचं मास घेऊ, मास ऑफ ऑब्जेक्ट. आता डी आपला काय आहे, डी ला घेऊ पण आर, रेडियस ऑफ अर्थ, जी अर्थ आहे आपली त्याची रेडियस. मग हा जो फॉर्म्युला आहे नाव, हा फॉर्म्युला आपला चेंज होईल कसा बघा. F इक्वल टू जी, चेंज म्हणजे काय डायरेक्ट चेंज नाही, फक्त आपण त्याचे लेटर बघा, m अपॉन डी स्क्वेअर. डी म्हणजे आर स्क्वेअर, सॉरी आर घेतलेलं आर स्क्वेअर, याला इक्वेशन 1 नेम. जी m अपॉन आर स्क्वेअर. याच्यामध्ये मास ऑफ अर्थ, मास ऑफ ऑब्जेक्ट, रेडियस ऑफ अर्थ आणि युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट हे. आणि फोर्सचा एक, जेव्हा न्यूटन्स लॉ वरून आपल्याला फोर्सचा एक फॉर्म्युला माहिती आहे आणखीन, मास इनटू एक्सेलरेशन. ओके, आणि मग इथं मला सांगा हा मास एक्सेलरेशनला काय घेतलेलं, पण एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा विषय चालू आहे. सो ह्या ए ला आपण रिप्लेस करू स्मॉल जी ने. हे पण एक्सेलरेशनच आहे, पण ते कोणतं एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग हे झालं आपलं इक्वेशन 2. आणि यामध्ये हा जो m आहे स्मॉल m काय आहे, मास ऑफ काय ह्याचं ऑब्जेक्टचं मास आहे. आणि जी काय आहे, हा जो जी आहे तो काय आहे सांगा, ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन. जी आहे ग्रॅव्हिटेशनल ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन स्मॉल जी. ओके, मग जर कधी इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ला कम्पेअर केला आपण, कम्पेअर इक्वेशन 1 अँड 2 इक्वेशन 1 अँड 2 ला कम्पेअर करा. कम्पेअर म्हणजे काय असं, कारण की दोन्हीकडे आपला फोर्स आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो हा फोर्स काय आहे आपला mg. ओके, आणि हा फोर्स काय आहे जी m1 कॅपिटल M स्मॉल m अपॉन आर स्क्वेअर. मग हा स्मॉल m हा m कॅन्सल झाला. इथं g इक्वल टू काय राहिला, g इक्वल टू राहिला g m अपॉन आर स्क्वेअर, और gm अपॉन आर स्क्वेअर. म्हणजे कॅपिटल आर घ्या स्मॉल आर घ्या, एकच आहे. हाच आपला फॉर्म्युला आहे ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशनचा. बघा, gm अपॉन आर स्क्वेअर, gm अपॉन आर स्क्वेअर हाच फॉर्म्युला आहे एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा. आता व्हॅल्यू काय आहे जी ची व्हॅल्यू बघा. हा जो आहे जी युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट gm अपॉन आर स्क्वेअर, ह्याची व्हॅल्यू काढू आपण. काय आहे युनिव्हर्सल 6.67 इंटू 10⁻⁻⁷ काय युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आणि मास ऑफ अर्थ काय 6 इंटू 10⁻⁴. ह्या व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल.
जेव्हा कधी जर डेरिव्हेशन आलं तर इथपर्यंत जायचं. आणि रेडियस ऑफ अर्थ काय आहे 6.4 इंटू 10⁶ अपॉन है आर चा स्क्वेअर. आणि हे सगळं सॉल्व करून येतं 9.77 अप्रॉक्सिमेटली किती येतं 9.8 मीटर पर स्क्वेअर. ही आपली 9.8 ही एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आहे स्मॉल जी ची ऑन अर्थ. ओके, आलं लक्षात? काय नाही, हा ग्रॅव्हिटेशनल जो फोर्स आहे त्याचा फॉर्म्युला आणि आपला न्यूटन्सचा जो फॉर्म्युला आहे फोर्सचा मास इंटू एक्सेलरेशन, ते दोन्ही कंपेअर केले आणि आपल्याला जी चा फॉर्म्युला भेटला. काय आहे जी चा फॉर्म्युला सांगा बरं. जी इक्वल टू स्मॉल जी इक्वल टू gm अपॉन आर स्क्वेअर. स्मॉल जी इक्वल टू gm अपॉन आर स्क्वेअर. जी इथं कोणता आहे कॅपिटल जी आणि त्याचं काय आहे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. m काय आहे मास ऑफ द अर्थ. r काय आहे मास ऑफ द रेडियस रेडियस ऑफ द अर्थ. ओके, जी ची व्हॅल्यू किती आहे 6.67 इंटू 10⁻11. मास ऑफ द अर्थ किती आहे 6 इंटू 10⁻24 आणि रेडियस ऑफ अर्थ किती आहे 6.4 इंटू 10⁻6. ओके, चला बघून घ्या मित्रांनो. आपण डेरिव्हेशन बघितलं एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं म्हणजे स्मॉल जी चं फॉर्म्युला काढला. फॉर्म्युला काय काढला जी इक्वल टू gm अपॉन आर स्क्वेअर. ओके, हा फॉर्म्युला आपल्याला भेटला डेरिव्हेशन करून इक्वल टू gm अपॉन आर स्क्वेअर. ओके, आणि व्हॅल्यू भेटली 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर ऑन अर्थ. ओके, आता यामध्ये एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे तो लक्षात ठेवा की जेव्हा कधी दोन ऑब्जेक्ट आहे आपले असे, मी काय केलं एकदम उंचावर गेलो, इथं बिल्डिंग वर उभं राहिलो आपल्या आणि असे दोन ऑब्जेक्ट धरले. ओके, हा ऑब्जेक्ट एकदम हेवी आहे, मास याचं एकदम भयान जाड आहे आणि हे कमी आहे. म्हणजे हा समजा तुम्ही हा लोखंडाचा ऑब्जेक्ट आहे आणि हा आपला कागदाचा आहे किंवा मग दुसऱ्या एखाद्या लाकडाचा आहे. पण त्यांच्या वजन गिजन मध्ये फरक आहे, एकदम जाड आणि हा एकदम पतला आहे. मग ह्या दोघांना मी असं सोडलं, काय सोडलं असं, हे बघा सोडलं, सगळं ते पडले खाली. ओके, पण पडताना मला सांगा कोणत्या ऑब्जेक्टवर काय आपलं ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन म्हणजे जी ग्रॅव्हिटी एक्सेलरेशन कोणत्या ऑब्जेक्टवर सगळ्यात जास्त लागलं. ओके, हा लोखंडाचा आणि हा आपला साधा आणि सोडा, तर एक्सेलरेशन कोणावर जास्त लागलं कळलं. मग ह्या दोन्हीवर जे एक्सेलरेशन लागणार आहे ते सेम आहे. मग जाड ऑब्जेक्ट असू बारीक ऑब्जेक्ट असू त्याच्यावरचं एक्सेलरेशन सेम असणार. कसं काय बघा. एक्सेलरेशन आपलं डिपेंड कशावर करतं आहे. एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स बघा युनिव्हर्सल कॉन्स्टंट वर. मला सांगा हा जी युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे कुठं जा त्याची व्हॅल्यू चेंज होणार आहे का. नो चेंज इन व्हॅल्यू. मग आपण कुठं उभा आहे अर्थवर आहे आणि हे ऑब्जेक्ट मी अर्थवरून म्हणजे अर्थवर एक बिल्डिंग आहे त्या बिल्डिंग वरून सोडले तर मास ऑफ अर्थ चेंज होईल का. नाही, मास ऑफ अर्थ कॉन्स्टंटच आहे ना. मग हे मास आहे ते पण चेंज होणार नाही. नो चेंज. आणि रेडियस ऑफ अर्थ चेंज होईल का सांगा बरं मला. आपण कुठं आहे जागीच आहे ना आणि तिथंच सोडतोय ते, तर रेडियस चेंज होणार का नाही. मग जी स्मॉल जी आहे डिपेंड करतोय 3 फॅक्टरवर आणि तिन्ही फॅक्टर चेंजच होत नाही, तर मग हा जी ची व्हॅल्यू चेंज होणार का नाही. जी ची व्हॅल्यू सेम असणार सगळ्या ऑब्जेक्ट साठी ऑन अर्थ. मग पहिला पॉइंट लक्षात ठेवा काय आहे. दिस एक्सेलरेशन डिपेंड्स ओनली ऑन द मास अँड रेडियस ऑफ द अर्थ अँड सो द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍट अ गिवन पॉइंट ऑन द अर्थ इज सेम फॉर ऑल ऑब्जेक्ट. म्हणजे मास आणि रेडियस ऑफ अर्थच्या वर डिपेंड आहे हे एक्सेलरेशन. सो कोणत्या पण एका पॉइंटला गेलो आपण आणि तिथून ऑब्जेक्ट सोडले किंवा ऑब्जेक्ट पडले
आणि त्यांचं ऍक्सलरेशन काय असणार आहे, सेम असणार आहे फॉर ऑल ऑब्जेक्ट. ओके, मग सेकंड पॉइंट काय आहे, इट डज नॉट डिपेंड ऑन द प्रॉपर्टी ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजे ऑब्जेक्टची प्रॉपर्टीवर काही घेणं देणं नाही, ऑब्जेक्टचं वजनचं घेणं नाही, ऑब्जेक्टच्या मासचं घेणं नाही, तो जाड आहे का पतला आहे का कसा आहे त्याचं काही घेणं नाही. आणि फक्त डिपेंड कशावर करणार, मास ऑफ द अर्थ, रेडियस ऑफ द अर्थ, आणि मग मास अँड रेडियस अर्थवर चेंजच होणार नाही. म्हणून हे जे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन आहे कॉन्स्टंट, म्हणजे चेंज होणार नाही कोणत्या पण ऑब्जेक्ट साठी. ओके, हे 2 पॉइंट लक्षात ठेवा, परीक्षेला येऊ शकतात. ओके, चला अशाच व्हिडिओसाठी काय करा, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.